थँक्यू. यात्रेदरम्यान एक तक्रारदार हिच्या हातातलं, एक महिला तक्रारदार आहे त्यांच्या हातातलं कडं जे आहे एका व्यक्तीने सोन्याचं कडं चोरलं होतं गर्दीचा फायदा घेऊन. तर काल म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक आरोपीला ताब्यात घेतलं आणि ते 100% रिकव्हरी आपण त्यामध्ये केलेली आहे. 19 ग्रॅम वजनाचं सोन्याचं कडं जे आहे ते रिकव्हर केलेलं आहे. आरोपी जो आहे तो सोलापूरचाच आहे. पियुष राजू शिंदे नाव आहे आरोपीचं आणि त्याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे सोलापूरमध्ये तरी नाहीये. कालच त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्या व्यक्तीवरती, त्या आरोपीवरती इतर ठिकाणी कुठे गुन्हे आहेत का त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे. तर 6 महिन्यानंतर होम मैदानावर झालेली चोरी आपण काल रिकव्हर केलेली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डीबीच्या टीमने रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये एपीआय राहुल सावंत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पीआय लकडे, एसीपी श्रीमती पुरी मॅडम यांनी यामध्ये मेहनत घेतलेली आहे. सर, एक प्रश्न असा आहे, सातत्याने शहरामध्ये घरफोडीच्या घटना घडतात, त्यात सोन्यात जे चोरीला जातं तर आपण बरेचसे छोटे मोठे सोनार आहेत ते मोठ्या प्रमाणात सोन्याची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावून किंवा त्याची खरेदी विक्री होणं, त्याच्या बाबतीत आपण जास्त किंवा आपल्याला विशेष पथकाद्वारे त्याची तपासणी. बरोबर आहे. त्यात सोनार जे आहेत त्यांच्याकडे तपास दरम्यान करण्याच्या एसओपी क्लिअर कट शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. त्या दृष्टीने आम्ही कारवाई करतो. आता रिसेंटली जे MIDCच्या घरफोडी जे होतं त्यात पण जे आरोपी पुण्यातून पकडून आलं आणि एक सोनार त्या केसला अटकही केलेलं आहे. ते जे काही एसओपी शासनाने बनवून दिलेले आहेत त्यानुसार होत आहे. आणि जे रॅन्डम चेकिंग आणि त्यांचे जे स्टॉक्सच्या चेक्स जे आहेत ते लोकल पोलीस स्टेशन टीम्स मार्फत होत आहे. शासनाने दिलेले एसओपी आम्ही तंतोतंत पालन करतो. ते आहेत, ते आमच्या क्वार्टरली मीटिंग्स मॅन्डेटरी आहे त्यानुसार होत आहे. सदर बाजारच्या त्यात जिब्रान उर्फ शोएब युनस शेख त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी एक घरफोडीच्या केस आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनला 2025 दाखल आहे आणि पुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशनलाही मुंबई पोलीस कायदा कलम 122 नुसार पुन्हा यावर्षी कारवाई केलेली आहे. नाही, जे आहेत ते सांगितलं मी तेवढंच. मोडस यांच्या असा जे घर मालक जे आहे त्यांच्या 2 घर आहे जवळजवळ. एक घर ते रात्री लॉक लावून दुसरी घरात त्यांच्या ते तिथं आराम करत होतं. सो मे बी ही वॉज रेकीड आणि हे घर कुलूप तोडून यांनी चोरी केलेली आहे. चोरी करण्याची पद्धत कशी होती? कटावणीतून फोडलेला आहे आणि स्क्रू ड्रायव्हर. ठीक आहे. किती वर्षापासून गोळा केलाय, किती हे केलं सगळं तपासामध्ये पावत्या आहेत त्यांची.